फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड FIL आणि मुकुल माधव फाउंडेशन MFF यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी फणसोप कसोप परिसरातील गरजू शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या भात बियाणांचे वाटप करण्यात आले। गेल्या 12 वर्षापासून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध होत असून शेती उत्पादन वाढण्यास मदत होत आहे। या उपक्रमाअंतर्गत कसोप, फणसोप, कुर्ली, वांगणी आणि मागलाड या 5 गावातील शेतकऱ्यांना भात बियाणांचे वितरण करण्यात आले। गेल्या 45 वर्षापासून फिनोलेक्स इंडस्ट्रीज देशभरात विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत आहे। महिला सक्षमीकरण, शेतकरी कल्याण, बालकांचे शिक्षण आणि समाजातील विविध घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कंपनीकडून अनेक उपक्रम राबवत आहे। फणसोप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष यांच्या विनंतीनुसार हा उपक्रम राबवण्यात आला। या बियाणांच्या मदतीने 50 एकराहून अधिक क्षेत्र लागवडीखाली येणार असून यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनांची अपेक्षा आहे। फणसोप विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य सौ अर्चना तुषार साळवी, सोसायटीचे प्रतिनिधी श्री मनोज साळवी, श्री राजेंद्र साळवी, श्री समीर साळवी, श्री तुषार साळवी, माजी सरपंच श्री गिरिराज साळवी यांची उपस्थिती होती। तसेच डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील विद्यार्थी देखील उपस्थित होते। फिनोलेक्स इंडस्ट्री आणि मुकुल माधव फाउंडेशन तर्फे श्री रामबाबू संका, डायरेक्टर टेक्निकल श्री सागर चिवटे, फॅक्टरी मॅनेजर श्री आशिष आठवले, सिनियर ऑफिसर लायझनिंग आणि श्री शामराव निंबाळकर CSR ऑफिसर उपस्थित होते। संस्थेकडून विविध समाजोपयोगी व शेतीविषयक अनेक उपक्रम राबवले जातात। मोगरा लागवड, भाजी लागवड तसेच विविध प्रशिक्षण देण्यात येत असल्याने शेतकरी, ग्रामस्थ, सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनचे आभार मानले। हा उपक्रम शेतकऱ्यांचे कृषी उत्पन्न वाढवण्यासोबतच ग्रामीण भागातील शाश्वत विकासाला चालना देणारा ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। मुकुल माधव फाउंडेशनच्या संस्थापिका तथा फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालिका रितू छाबरिया यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील शेतकरी आणि गरजू कुटुंबाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम सातत्याने राबवण्यात येत आहेत। अशा समाजोपयोगी उपक्रमाद्वारे ग्रामीण समाजाच्या सक्षमीकरणासाठी आपली बांधिलकी कायम ठेवण्याचा फाउंडेशनचा संकल्प आहे। या प्रयत्नामुळे शेतकरी, ग्रामस्थ यांच्यामध्ये विश्वासाची आणि समाधानाची भावना निर्माण झाली आहे। रत्नागिरी विशेष प्रतिनिधी योगेश कोरगावकर। मी मंजिरी पानगले कसोप येथून बोलते। आज आमच्या इथे मुकुल माधव फाउंडेशन अँड फिनोलेक्स कंपनी यांच्यातर्फे मोफत बी बियाणे वाटप, भात बियाणे वाटप करण्यात आलेलं आहे। आणि हे बी बियाणे वाटप हे दरवर्षी आज कित्येक वर्ष म्हणजे जवळजवळ 10 ते 12 वर्ष आम्हाला फ्रीमध्ये म्हणजे मोफत असं बी बियाणे वाटप केलं जातं। त्यामुळे आम्ही फिनोलेक्स कंपनी आणि मुकुल माधव फाउंडेशन यांचे खूप खूप आभार मानते। आणि तसंच आमची फणसोप सहकारी सोसायटी यांच्यातर्फे आम्हाला ह्या बी बियाणे वाटपासाठी खूप मदत केली जाते आणि याच्यापासून आम्हाला ह्या बी बियाण्यापासून खूप चांगलं उत्पन्नही मिळतं। त्याच्यामुळे शेतकरी खूप खुश आहेत आणि मी फिनोलेक्स कंपनीचे पुन्हा एकदा आभार मानते।